मागच्या काही दिवसापूर्वी आंतरवाली सराटा येथे मनोज जरांगे पाटलांनी उपोषण केलं होतं मराठा आरक्षणासाठी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा हा चांगलाच चर्चेमध्ये आला। त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्रभर मराठा आरक्षणाची मागणी जोर धरू लागली। मात्र महाराष्ट्र सरकारला मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सोडवण्यामध्ये यश आलं, तर दुसरीकडे आता धनगर समाज सुद्धा आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। काही दिवसापूर्वीच धनगर समाजाच्या नेत्यांची एक बैठक झाली होती। त्याच्यामध्ये त्यांनी असं ठरवलं की येत्या काळामध्ये जर धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी नाही लावला तर आपण तीव्र आंदोलने करू, असा इशारा त्यांनी सरकारला दिलेला आहे। धनगर समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये 15% आसपास आहे, तरी सुद्धा हा समाज आपल्या हक्काच्या एसटी आरक्षणासाठी मागची कित्येक दशकापासून लढा देत आहे। यामध्ये प्रशासनाच्या काही चुका आणि राजकीय आकसापोटी धनगर समाजाला आजपर्यंतही एसटी आरक्षण मिळालेलं नाही। तर या व्हिडिओमधून आपण पाहूया की बाकी राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रातील धनगर समाज एसटी आरक्षणापासून कसा वंचित राहिला। त्याच्यानंतर सरकारने जे निकष ठरवलेले आहेत एसटीमध्ये समाविष्ट होण्यासाठी, ते निकष धनगर समाज पूर्ण करतो का? आणि इंदिरा गांधी पंतप्रधान असताना आरक्षण हे देण्यात आलं होतं, मात्र कुणाच्या विरोधामुळे ही आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही। आणि चौथी गोष्ट म्हणजे धनगर समाजाला खरंच एसटी आरक्षणाची गरज आहे का? आपलं आपण बाजूचं कर्नाटक राज्य घेतलं तर तिथं धनगरांना आरक्षण आहे। साहेब आम्हाला ऑलरेडी आमचं आरक्षण आहेच, आमचं आरक्षण फक्त अंमलबजावणी नाही। 75 वर्ष आमचा अन्याय होतोय, जेणेकरून आमचं धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये आज पुणे येथे राज्यस्तरीय बैठक झाली। 22 सप्टेंबर 2023 रोजी महाराष्ट्रातील संपूर्ण धनगर समाजाच्या वतीनं महाराष्ट्रातील मंत्रालयावरती घेरावा घालण्याचा निर्णय आजच्या या बैठकीमध्ये धनगर समाजाने घेतलेला आहे। नमस्कार, मी परशुराम अडसूळ स्वागत करतो तुम्हा सर्वांचं नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, धनगर समाज हा महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यामध्येही पाहायला मिळतो। मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार, ओडिशा अशा विविध राज्यांमध्ये या जमाती अस्तित्वात आहेत। 2012-13ची अनुसूचित जमातीची यादी जर आपण पाहिली आणि त्याच्यामध्ये पाहिलं की धनगर समाजासाठी काय काय तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, तर त्यामध्ये असं लक्षात येतं की वेगवेगळ्या राज्यामध्ये या समाजासाठी वेगवेगळ्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामध्ये बिहार, झारखंड आणि ओडिशा या 3 राज्यामध्ये धनगर समाजाचा उल्लेख हा अनुसूचित जमातीमध्ये केलेला आहे। बिहार ओरोन धनगर, झारखंड ओरोन धनगर आणि ओडिशामध्ये सुद्धा ओरोन धनगर असा उल्लेख धनगर समाजाचा आपल्याला आढळून येतो। वरील 3ही राज्यामध्ये धनगर जमातीचा उल्लेख हा ओरोनची समकक्ष जात म्हणून केलेला आहे, तर काही राज्यामध्ये धनगर या जातीचा उल्लेख धनगड असा करण्यात आलेला आहे। आणि संबंधित यंत्रणांचं असं म्हणणं आहे की धनगर आणि धनगड ही जात वेगळी वेगळी आहे। तर आपण पाहूयात की बाकीच्या राज्यामध्ये कसा धनगरचा उल्लेख हा धनगडाचा झालेला आहे। छत्तीसगडमध्ये ओरोनची समकक्ष जात धनगड, महाराष्ट्रामध्ये ओरोनची समकक्ष जात ही धनगड आणि मध्य प्रदेशमध्ये सुद्धा ओरोनची समकक्ष जात धनगड असा उल्लेख केलेला आहे। तर यामध्ये प्रश्न असा येतो की धनगर आणि धनगड या वेगळ्या जाती आहेत, तर मग यांचा समकक्ष जात म्हणून ओरोनची उल्लेख कसा येतो, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। हे तर फक्त आपण अशा जातीबद्दल पाहिलं ज्यांचा उल्लेख हा धनगर आणि धनगड असा करण्यात आलेला आहे। मात्र काही राज्यामध्ये आणखीही अशा जाती अस्तित्वात आहेत ज्यांचा उल्लेख हा अनुसूचित जमातीमध्ये केलेला आहे आणि त्यांच्या चालीरीती, व्यवसाय, परंपरा, कुळाचार, दैवते या सगळ्या गोष्टी या महाराष्ट्रामधील धनगर समाजासोबत मिळत्या जुळत्या आहेत आणि त्यांच्यामध्ये बरेचसं साधर्म्य आढळून येतं। त्याच्यामध्ये गुजरातमधील रबारी जमात असेल, हिमाचल प्रदेशमधील गड्डी जमात असेल, जम्मू आणि काश्मीरमधील बकरवाल जमात असेल, कर्नाटकमधील कुरुब आणि कुरुमान ही जमात असेल, केरळमधील कुरुमान जमात असेल किंवा तमिळनाडूमधील कुरुंबस आणि कुरुमान अशा जमाती असतील। या कुरुब, कुरुबास आणि कुरुमान या जमाती इतर महाराष्ट्रातल्या धनगरांशी खूप साम्य दाखवतात। दोघांचे देव खंडोबा आणि बिरोबा आहेत। दक्षिणेमध्ये त्यांचा उल्लेख बिरलिंगेश्वर आणि मैलारलिंगेश्वर असा केला जातो। धनगरी ओव्या, गजनृत्य, ढोलवादन अशा अनेक प्रकारच्या सांस्कृतिक घटकामध्ये सुद्धा आपल्याला धनगर समाजामध्ये आणि या जमातीमध्ये साम्य पाहायला मिळतं। या व्यतिरिक्त या समाजाच्या आणि धनगर समाजाच्या वेशभूषेमध्ये देखील कमी अधिक प्रमाणामध्ये आपल्याला साम्य पाहायला मिळतं। उत्तर प्रदेशमधील धनगर समाज हा तर SC मध्ये समाविष्ट केलेला आहे। त्याच्यानंतर धनगर समाजाला काही ठिकाणी गडरिया असा सुद्धा उल्लेख केला जातो आणि सरकारने काही दिवसापूर्वीच एक आदेश दिलेला आहे की ज्यांची जात गडरिया सांसी असा उल्लेख आहे त्यांना SCचं सर्टिफिकेट हे इश्यू करण्यात यावं।
मग जर बाकीच्या राज्यामध्ये धनगर समाज हा एस-टी आणि एस-सीमध्ये समाविष्ट होत असेल, तर मग महाराष्ट्रामध्येच का नाही? महाराष्ट्रामध्येच फक्त धनगर समाज हा भटक्या जमातीमध्ये का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या धनगर समाजाला भटक्या जमाती क मध्ये 3.5% आरक्षण देण्यात आलेलं आहे आणि बाकीच्या राज्यामध्ये एस-सी आणि एस-टीमध्ये समाविष्ट आणि महाराष्ट्रामध्ये फक्त भटक्या जमातीमध्ये. त्याच्यामुळेच हा धनगर समाजाचा जो संघर्ष आहे आरक्षणासाठी तो इथूनच सुरू होतो. एखाद्या जमातीला जर अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करायचं असेल तर त्यासाठी सरकारने काही निकष ठरवलेले आहेत. आपण पाहूया की धनगर समाज हे निकष पूर्ण करतो का? त्यातला पहिला निकष आहे आदिम वंश असणे. धनगर समाज हा आर्य काळापासून अस्तित्वात आहे आणि त्यांचा व्यवसाय हा पशुपालन हा आहे. त्याच्यामुळे धनगर समाज हा निकष सुद्धा पूर्ण करतो. दुसरा आहे वेगळी संस्कृती असणे. धनगर समाज हा पहिल्यापासूनच वेगळी संस्कृती जपत आलेला आहे. त्याच्यामध्ये ढोलवादन असेल, गजी नृत्य असतील, त्यांचे देव जे आहेत ते खंडोबा बिरोबा असतील किंवा परंपरामध्ये तळी उचलणे असेल, तर या सगळ्या त्यांच्या वेगळ्या परंपरा आणि वेगळी संस्कृती आहे. तिसरं आहे स्वतंत्र भौगोलिक अस्तित्व. धनगर समाज हा पहिल्यापासूनच पशुपालनाचा व्यवसाय करत असल्यामुळे त्यांच्या वस्त्या ज्या आहेत त्या गावाच्या बाहेर अस्तित्वात आहेत. त्याच्यानंतर सततच्या भटक्या जीवनामुळे यांना डोंगरामध्ये, दऱ्यामध्ये आणि जिथे चरणाचे ठिकाण आहेत अशा ठिकाणी आपले तळ मांडून राहावे लागते. त्याच्यामुळे यांचं अस्तित्वसुद्धा हे नागरी जीवनापासून वेगळं झालेलं आहे. चौथा आहे बुजरेपणा. आजही धनगर समाजाला विमुक्त जमात म्हणून ओळखलं जातं. पाचवा निकष आहे मागासलेपणा असणे. थोर समाजशास्त्रज्ञ इरावती कर्वे आणि कालेलकर आयोगाने धनगर समाजाला अतिमागास असा दर्जा दिला होता. त्याच्यानंतर कुठलाही थोर समाजशास्त्रज्ञ असेल, संशोधक असेल किंवा जातीविषयक अभ्यासक असेल, यातल्या कुठल्याही व्यक्तीने धनगर समाजाला आदिवासींमध्ये टाकू नये असं म्हटलेलं नाही आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे हे पाचीच्या पाची निकष जे आहे तो धनगर समाज पूर्ण करतो आणि यामुळेच बाकी राज्यामध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण दिलेलं आहे, फक्त महाराष्ट्र वगळता. आणि या सर्व गोष्टींचा आधार घेऊनच 1967 साली धनगर आणि बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यात यावं यासाठी प्रयत्न केले. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना 1967 आणि 1972 साली 2 वेळा संसदेमध्ये याचं विधेयक आणण्यात आलं. मात्र याला आदिवासी असलेल्या खासदारांनी विरोध केला आणि हे विधेयक जे आहे ते संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलं. संयुक्त समितीने भारतभर दौरा करून यावर अभ्यास केला आणि संयुक्त समितीचा अहवाल जो आहे तो सरकारकडे सादर करण्यात आला. या अहवालामध्ये असं स्पष्ट नमूद केलं होतं की बंजारा आणि धनगर समाज जो आहे तो अनुसूचित जमातीचे सर्वच्या सर्व निकष पूर्ण करतो आणि या समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देण्यात यावं. 1976 साली हे विधेयक जे आहे ते संसदेत येणार होतं. मात्र ज्या दिवशी हे विधेयक चर्चेला येणार आहे त्याच्या आदल्या दिवशी आदिवासी समाजाच्या 42 खासदारांचं एक शिष्टमंडळ इंदिरा गांधींना भेटलं आणि त्यांनी याला कडाडून विरोध केला आणि याच गोष्टीमुळे हे विधेयक जे चर्चेला येणार होतं ते कॅन्सल करण्यात आलं आणि धनगर आणि बंजारा समाजाचं अनुसूचित जमातीचं आरक्षण जे आहे ते याच विरोधामुळे हुकलं. त्याच्यानंतर धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते अण्णा डांगे आणि धनगर समाजाच्या परिवर्तनासाठी आपलं आयुष्य वेचणारे बी.के. कोकरे साहेब यांनी धनगर समाजाची बाजू जी आहे ती आरक्षणाची बाजू ठामपणे मांडत राहिले. मात्र त्यांना पूर्णपणे यश आलं नाही. आज धनगर समाजाचे नेते आणि धनगर समाजाचा चेहरा असणारे गोपीचंद पडळकर आणि महादेव जानकर असे 2च नेते आहेत. मात्र मागच्या 70 वर्षामध्ये धनगर समाजाचा एकही लोकप्रतिनिधी खासदार म्हणून लोकसभेत निवडून गेलेला नाही. ही धनगर समाजाची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. पण धनगर समाजाला एस-टी आरक्षणाची गरज का आहे असा जेव्हा प्रश्न येतो त्यावेळी बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या डोळ्यासमोर येतात. धनगर समाजाचा पारंपरिक व्यवसाय हा पशुपालन आहे. पण सध्या त्यांच्याकडे कुरणांची संख्या कमी झालेली आहे. तंत्रज्ञानाचा अभाव येत आहे. त्याच्यामुळे यांचं भटके जीवन हे सतत चालूच असतं आणि याच भटक्या जीवनामुळे जंगलामध्ये करावं लागणारं अस्तित्व, डोंगरदऱ्यामध्ये करावं लागणारं अस्तित्व आणि याच्यामुळे नागरी जीवनापासून हे पूर्णतः वेगळे होतात. नागरी जीवनापासून पूर्णतः वेगळे झाल्यामुळं शिक्षणाचा अभावसुद्धा येतो आणि या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून आर्थिक हालाकीची परिस्थिती
आणि याच्यामुळेच आर्थिक, सामाजिक आणि राजकीय स्तरावर धनगर समाजाला जर मुख्य प्रवाहामध्ये आणायचं असेल तर त्यांना ST आरक्षण देणं हे खूप महत्त्वाचं आहे, अशी भूमिका सर्व धनगर समाज मांडत आहे. आरक्षणाच्या बाबतीत सध्याच्या घडामोडीबद्दल बोलायचं झालं तर जून 2014 मध्ये राष्ट्रवादी भवन मुंबई येथे एक बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, धनगर समाजाचे सर्व आमदार आणि संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर असा निष्कर्ष काढला की आपण संबंधित अधिकाऱ्यांशी बोलायचं आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत एक आयोग नेमायचा आणि पुढच्या 1.5 महिन्यामध्ये आरक्षण घ्यायचंच, असं सर्वानुमते संमती मिळाली. मात्र तत्पूर्वीच आणखी एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये असा निष्कर्ष काढला की धनगर समाजाचे खरे विरोधक हे अजित पवार आणि शरद पवार हेच आहेत आणि त्यांच्या विरोधात नंतर 15 जुलै रोजी पंढरपूर ते बारामती असा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची सांगता करण्यासाठी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित होते आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार जर येत्या काळामध्ये आलं तर धनगर समाजाला 8 दिवसामध्ये आरक्षण देऊ. मात्र आजपर्यंतही धनगर समाजाला आरक्षण मिळालेलं नाही. इथून पुढे धनगर समाजाच्या आरक्षणामध्ये काय घडामोडी घडतात आणि नेते काय भूमिका मांडतात हे पाहणं आता खूप महत्त्वाचं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत मांडा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि इथून पुढे पण अशाच अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.